श्रीराम. प्रपंचात राम करता ही भावना ठेवावी. परमात्मा आनंद रूप आहे. भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे. भगवंताच्या हास्य मुखाचं ध्यान करावं. प्रत्येक गोष्टीत मनुष्य आनंद पाहत असतो. उकाड्यात वारा आला त्याला वाटतं बरं झालं. पाऊस आला की त्याला वाटतं आता गारवा येईल. कोणत्याही तऱ्हेने काय मनुष्य आनंद साठवू पाहत असतो. मनुष्याला भूक लागेल तेव्हा तो जे अन्न खाईल तेव्हा त्याचे पोट भरेल आणि त्याला मनापासून आनंद होईल. परंतु त्याने विष खाल्लं तर त्याने आनंद न होता मरण येईल. तसंच आपलं होतं. आपण विषयातून आनंद घेऊ पाहतो आणि तोच बाधक होतो. एखाद्या रोगाला जर जंत झाले आणि त्याला जर आपण खूप खायला घातलं तर ते शरीराला पोषक न होता जंत वाढतात. त्याचप्रमाणे आपण सत्कर्म करताना पोटात विषयांचं प्रेम ठेवून ती केली तर त्यामुळे विषयच पोसले जाऊन त्यापासून समाधान लाभू शकत नाही. याकरता कर्तव्य बुद्धीने कर्म करावं म्हणजे ते बाधक ठरत नाही. मनुष्य जन्मभर जो धंदा करतो त्याच्याशीच तो तद्रूप होऊन जातो. एखादा वकील घ्या, तो त्याच्या धंद्याशी इतका तद्रूप होतो की मरतेवेळी सुद्धा तो वादच करत जाईल. नोकरी करणारा नोकरीशी इतका तद्रूप होतो की स्वप्नात देखील तो स्वतःला नोकर समजूनच राहतो. कर्म कसं करावं तर त्याच्यापासून वेगळं राहून. लग्नाचा सोहळा भोगावा, लाडू खावेत, परंतु ते दुसऱ्याचे आहेत असं समजून. आपल्या मुलीचे किंवा मुलाचे नाहीत असं मानून. नाहीतर व्याह्यांची काळजी लागायची किंवा हुंडा मिळतो की नाही इकडे लक्ष लागायचं. त्यामुळे तापच निर्माण होईल. कर्माशिवाय कोणालाच राहता येत नाही. एखाद्याला शिक्षा द्यायची म्हणून अगदी हलायचं नाही, पापणी हात पाय काहीही हलता कामा नये असं सांगितलं तर जसं त्याला ते शक्य होणार नाही ना, तसं काही ना काहीतरी कर्म होणारच. भगवंतानी अशी काही सांगड घालून दिली आहे की कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही. परंतु ती सगळी कर्म राम करता ही भावना विसरून केली तर बाधक होतात आणि मरणापर्यंत माणूस पुढल्या जन्माची तयारी करत राहतो. तेव्हा देहाने कर्म करता नाही, करता मी नव्हे हे जाणून कर्म करावं. आपल्याला कर्म केल्याशिवाय करमत नाही, पण आपण फळाची आशा उगीचच करत असतो. आपण फळाची आशा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करत असतानाचं समाधानच प्राप्त होईल. श्रीराम.